पुण्यात आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार। सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज महायुतीचा जाहीरनामा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन। फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं, नंतर फिरकलेच नाहीत। नाशिकमधील सभेतून राज ठाकरेंचा निशाणा। तर ज्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात ते शहर काय दत्तक घेणार, उद्धव ठाकरेंचा टोला। उत्तम शहर हवं असेल तर आम्हाला सत्ता द्या, नाशिकमध्ये चमत्कार घडवू, राज ठाकरे यांचं आवाहन। शहर बकाल करणाऱ्यांच्या हातात सत्ता देणार का, राज ठाकरेंचा नाशिककरांना सवाल। गणेश नाईकांनी शिंदेंचा टांगा पलटी करावा, महायुतीतच आता भांडणं लागली। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। रोज खा मटण, दाबा कमळाचं बटण, अशोक चव्हाणांचा मतदारांना सल्ला। तर चव्हाणांनी आयुष्यभर काँग्रेसचं मटण खाल्लं, आता कमळाचं कसलं आवाहन करता, विजय वडेट्टीवारांकडून समाचार। मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या संपत्तीत 10 वर्षात 100 पटीनं वाढ, 25 लाखांची संपत्ती थेट 26 कोटींवर। भाजपच्या सभांसह प्रचार सभेत गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी, पोलिसांकडून बंडखोरांना कारवाईचा इशारा। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ, तर ऑडिओ क्लिप मॉर्फ केलेली मीनाक्षी शिंदेंचा आरोप। अंबरनाथमध्ये ऑपरेशन लोटस नंतर पुन्हा ट्विस्ट, राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। एकूण 31 नगरसेवकांसह शिवसेनेची सत्ता स्थापन, रवींद्र चव्हाणांच्या खेळीला श्रीकांत शिंदेंचा शह। बीडच्या परळीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि एमआयएमची युती। तर कोण एमआयएम म्हणतं एकनाथ शिंदेंनी, तर कोण एमआयएम असं म्हणत एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं। कुर्ल्यात पुन्हा एकदा बेस्टचा अपघात, 4 कार आणि 3 दुचाकींना धडक, अपघातात 3 जण गंभीर जखमी, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात। सांगलीमध्ये सराईत गुन्हेगाराची पाठलाग करून हत्या, 3 सराईत गुन्हेगारांनी धारदार शस्त्रानं वार करून संपवलं। गेल्या 9 दिवसात सांगलीमध्ये हत्येची दुसरी घटना। खड्डा खोदत असताना मजुरावर गोळीबार, बीड शहरातील अंकुशनगर मधली घटना। मंगळवारी घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही समोर, घटनेच्या 3 दिवसांनंतरही आरोपी अजूनही फरार। वन पीएससी वरील छाप्यांनंतर ममता बॅनर्जी आक्रमक, ईडी छाप्याविरोधात ममता बॅनर्जींचा भव्य निषेध मोर्चा। निवडणूक रणनीतीवर ईडीचा डोळा, ममतांचा आरोप।